वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी करिता आवश्यक सेवांतर्गत प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे। शिक्षकांसाठीचे नवीन प्रशिक्षण धोरण अंमलात येण्यापूर्वी सुद्धा SCERT महाराष्ट्र मार्फतच प्रशिक्षण आताच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असे। सर्व प्रकारचे सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षणे निःशुल्क आयोजित केली जायची। विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी जाण्या येण्याचा प्रवास भत्ता व दैनिक भत्ताही देय होता। मात्र वरिष्ठ निवड श्रेणीसाठीच नव्हे तर सेवांतर्गत कोणत्याही प्रशिक्षणासाठी कधीच शुल्क आकारणी केली जात नव्हती। दरम्यानच्या काळात काही वर्षापूर्वी केवळ निवड श्रेणी करिता प्रशिक्षणासाठी 1300 रुपये प्रशिक्षण शुल्क आकारणे सुरू केले होते। त्यावेळीही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने अशा प्रकारच्या शुल्क आकारणीस आक्षेप घेतला होता। पत्रानुसार SCERT ने वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पत्राच्या क्रमांक 14 मध्ये उल्लेखित केल्यानुसार रुपये 2000 शुल्क निश्चित करून भरणा करण्याचे नमूद केले आहे। यावर शिक्षक समितीने नाराजी व्यक्त केली आहे। हे शुल्क तात्काळ रद्द करावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण सचिव यांच्याकडे केली आहे। याकरिता सेवांतर्गत प्रशिक्षण असणाऱ्या आणि शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी निर्माण झालेल्या SCERT किंवा SCERTच्या अधिपत्याखालील ज्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणासाठी निर्धारित केलेले प्रशिक्षण शुल्क तात्काळ रद्द करण्यात यावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून आग्रही मागणी आहे। या मागणीबाबत सकारात्मक निर्णय अविलंब व्हावा असे मत शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे। शासनाला 12 वर्ष ज्यांना झाले आणि 24 वर्ष झाले त्यांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण द्यावे लागते। सेवा अंतर्गत प्रशिक्षण दरवर्षी दिला जात होतं, ते पण मोफत दिलं जात होतं। तर शासनानं आता नुकतंच परिपत्रक जारी करून प्रत्येक शिक्षकाला नोंदणी करून त्यांना 2000 रुपये नोंदणी शुल्क प्रशिक्षण शुल्क देण्याचे आदेश दिलेले आहेत। हा एक प्रकारे अन्यायकारक आहे। शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं सर्व शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी करता प्रशिक्षण हे शासनानं जिल्हा प्रशिक्षण संस्थेद्वारे देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे आणि तात्काळ शुल्कसुद्धा रद्द करण्याची मागणी केलेली आहे। या प्रकारचं निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव आणि संचालक यांना नुकतंच पाठवलेलं आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।